भाषाशुद्धी नि श्रीयुत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. पुण्यास यावर्षी भरलेल्या आणि बऱ्याच थाटामाटांनी पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीयुत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचे चळवळीविषयी बरीच चर्चा केलेली आहे. मराठी भाषेत इंग्रजी शब्द मिसळून तिचे जे अत्यंत विकृत रूप काही इंग्रजी शिकलेल्या आणि न शिकलेल्या लोकांच्या तोंडातून आणि लेखातून व्यक्त होत असते, त्याविषयी श्री कोल्हटकर यांनी तीव्र खेद व्यक्त केला असून ते अशा धेडगुजरी प्रचारास मराठीचे भ्रष्टीकरण याच नावाने संबोधितात. इंग्रजी शब्दांच्या निष्कारण भेसळीची श्री कोल्हटकर यांना इतकी शिसारी वाटत आहे की त्यांनी मनी बॅगचा देखील मोह न धरता केवळ चामचंचीचीच काय ते कडोतरीस बांधून आपल्या टीकेची फटफटी म्हणजे मोटरसायकल इतक्या जोराने सोडली आहे की वाटेत अनेक उतार म्हणजे स्टेशन आणि पडशाळा म्हणजे वेटिंग रूम्स लागल्या असताही आणि तिथे थांबण्याचा आग्रह अनेक मिस्टरांनी आणि सरांनी केला असताही त्यास ऐसपैस पाय पसरण्याचे आधीच अर्धचंद्र देऊन ते आमच्याही पुढे एक पाऊल निघून गेले आहेत. मराठी भाषेच्या सात्विक अभिमानाने हृदय भरून येऊन शेवटी ते म्हणाले, पण तोपर्यंत आपण आपल्या तोंडी बसलेले इंग्रजी शब्द घोकीत स्वस्थच बसणार काय? स्वस्थ बसल्यास केवळ आपल्याकडेच स्वाभिमान शून्यता येईल असे नाही, तर आपण आपल्या संसर्गाने भावी पिढीस दूषित करून निर्भेळ मराठी बोलण्याचे श्रेय तीचकडून हिरावून घेऊ. इंग्रजी शब्द मराठी संभाषणात जितक्या सौकर्याने शिरले तितकेच अवघड काम त्यांना त्यातून हुसकून लावणे होणार आहे. पण हे अवघड कामही एक आवश्यक कर्तव्य म्हणून आपण पार पाडले पाहिजे. इंग्रजी भाषेची मराठीवर कुरघोडी होऊ नये म्हणून आज 30-40 वर्षे महाराष्ट्रात कित्येक प्रमुख मंडळी झटत आलेली आहेत. माधवराव रानड्यांच्या चणे कुरमुरे मंडळांची संस्था हे एकच मंडळ अशा प्रयत्नांसाठी खटपट करीत नव्हते. असे लहान मोठे बरेच प्रयत्न आजवर होत आलेले आहेत. त्या प्रयत्नांनी आणि विशेषतः चिपळूणकरांच्या निबंधमालेतील लेखांनीच उद्युक्त होऊन आम्ही आमच्या शाळेतील दिवसापासून इंग्रजी शब्द मराठीत शक्यतो न आणण्याचा प्रयत्न करण्याचा नियम आमच्या सहकाऱ्यांसह आजवर अनेक संस्थांतून घालीत आणि पाळीत आलेले आहोत. कॉलेजमध्येच नव्हे तर अगदी विलायतेत लंडनच्या अगदी मध्यवस्थित देखील, की जिथे 1-2 वर्षे राहताच मराठी अगदी विसरून गेलो बुवा म्हणून म्हणणे म्हणजे एक प्रकारचे भूषण आहे असे समजणारे अनेक मराठी आणि हिंदी गृहस्थ निवसत असत. तिथे सुद्धा आमच्या देखरेखीखाली चाललेल्या भारतीय भवनात इंग्रजी शब्द मराठी किंवा हिंदी भाषेत घुसडला जाताच तो अगदी अपराध समजला जाऊन त्या अपराधी व्यक्तीस आपल्या चहास किंवा बिस्कुटास मुकावे लागे. अंदमानातही आमच्या पंजाबी, बंगाली आणि इतर प्रदेशातील सहकष्टभोगी राजबंद्यांसही आम्ही असेच कडक निर्बंध घालीत असू. चिपळूणकरांच्या पिढीमागून गेल्या 1906च्या थोरल्या स्वदेशी चळवळीपर्यंत इंग्रजी शब्दांच्या एकसारख्या चेपीत चालणाऱ्या आक्रमणापासून मराठी भाषेचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न बऱ्याच परिणामकारक रीतीने चाललेले असत. परंतु त्यानंतर या विषयाकडे जनतेचेच नव्हे तर साहित्याच्या नेत्यांचेही पुष्कळच दुर्लक्ष होत चालले. प्रथम या विषयासंबंधी जितका नेटाचा उहापोह आणि जितके निग्रहाचे आचरण होत होते तितके होईनासे झाले आणि सार्वजनिकपणे तिकडे सर्व जनतेचे लक्ष पुन्हा एकदा तीव्रतेने वेधले जाईल अशी एखादी भावनोद्दीपक चळवळ चालू ठेवण्यात आली नाही. एतदर्थच आम्ही सुटून येताच मराठी शुद्धीकरणाच्या प्रश्नास पुन्हा एकदा प्रबळ चालन देण्याचा प्रयत्न केला. या चळवळीचा हेतू मराठीतून उर्दू, मुसलमानी शब्दांचीच काय ती हकालपट्टी करावी हा नसून प्रथमपासूनच आपल्या भाषेत आपल्या स्वदेशीय संस्कृतोत्पन्न हिंदू भाषा संघाव्यतिरिक्त कोणत्याही विदेशी शब्दास निष्कारण इंग्रजी शब्दांवर आणि अर्ध इंग्रजी अशा बाटग्या मराठीवरही मराठी शुद्धीकरणाच्या चळवळीचा रोख असे आणि आहे. ही गोष्ट आमच्या मराठी शुद्धीकरणावरील प्रत्येक लेखातून आणि आमच्या साहचर्यात मंडळींशी बोलत्या जाणाऱ्या प्रत्येक वाक्यावरून
कोणासही कळणारी आहे. त्या चळवळीमुळे गेल्या 2 वर्षात या प्रश्नामुळे जनतेचे लक्ष पुन्हा एकदा इतक्या तीव्रतेने आकर्षिले गेले आहे की शाळेमधील मुलांपासून तो संपादकांच्या लेखनशाळेपर्यंत मराठी लिहिताना वा बोलताना जीभ आणि लेखणी हा शब्द इंग्रजी तर नाही ना, हा शब्द उर्दू तर नाही ना, अशा शंकेने चटकन अडखळू लागते. ही गोष्ट त्या लेखणीच्या आणि जिभेच्या प्रतिपदी अडखळण्याने होणाऱ्या तोतरेपणाच्या त्रासास कंटाळलेल्या पुण्या मुंबईच्या कित्येक मित्रांनी हा भाषाशुद्धीचा नसता उपद्व्याप काढतात तरी कशाला म्हणून जी हाकाटी चालवली आहे ती वरूनच सिद्ध होते. आता तर श्रीयुत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून त्या विषयाची चर्चा इतक्या प्रामुख्याने केली आहे की त्यामुळे आज 2 वर्षे चालविलेल्या चळवळीचा पुष्कळच परिणाम झाला, याविषयी आम्हास आणि आमच्या महाराष्ट्रीय अनेक सहकार्यास साहजिकच आनंद व्हावा. इंग्रजी भाषेतील शब्दास मराठीत धुडगूस घालू न देता त्यावर कडक बहिष्कार पुकारावा, हे मत श्री कोल्हटकर यांनी आम्ही सांगतो त्याहीपेक्षा थोड्या अधिकच अतिरेकी भाषेत समीरथेले, याविषयी आम्ही श्री कोल्हटकर यांचे अभिनंदन करतो. पण मग हाच न्याय उर्दू शब्दासही लागू नाही का? इंग्रजी शब्दांच्या संसर्गाने मराठीचे भ्रष्टीकरण होत आहे, ही गोष्ट श्रीयुत कोल्हटकर यांनी अगदी आम्ही अनेक आक्षेप सहन करून उपयोजिलेल्या या भ्रष्टीकरण शब्दांचा उपयोग करूनच सांगितली आहे. हे भ्रष्टीकरण का होऊ देऊ नये याची कारणेही त्यांनी तीच सांगितली आहेत. परंतु त्याच कारणासाठी अनावश्यक उर्दू शब्दांच्या संसर्गापासूनही भ्रष्टीकरण होऊ देऊ नये असे आम्ही म्हणत असल्याने सुकृतदर्शनी कोणासही असे वाटले की श्री कोल्हटकरही उर्दू शब्दांच्या धुडगुसाचाही आमच्यासारखाच निषेध करत असतील. परंतु दुर्दैवाने त्यास स्वतःच तसे वाटत नाही असे त्यांच्या भाषाशुद्धीकरणाच्या चर्चेच्या उत्तरार्धावरून दिसून येते. ही एक आश्चर्याचीच गोष्ट आहे. वास्तविक पाहता ज्या ज्या कारणासाठी ते इंग्रजी शब्द मराठीत घुसू देऊ नयेत म्हणून म्हणतात, त्याच कारणासाठी उर्दू किंवा कोणतेही विदेशी शब्द मराठीत शक्यतो घुसू देऊ नयेत हेही मत अपरिहार्यपणे अनुमित होते. नवीन शब्दच नव्हेत तर जे इंग्रजी शब्द अगदी घरादारातून घुसले आहेत त्यास देखील यापुढे मज्जाव करावा, मग ते काम अवघड असले तरी कर्तव्य म्हणून केलेच पाहिजे असे श्री कोल्हटकर म्हणतात. मग आम्ही विचारतो की हाच न्याय उर्दू किंवा इतर कोणत्याही विदेशी शब्दांसही का लागू नये? अवघड असले तरी मिस्टर, सर असे खेड्यापाड्यातील पेन्शनर, चांभार महाराधिकापर्यंत रूढ झालेल्या शब्दासही बहिष्कार घालण्यास कंबर कसून उद्युक्त झालेले श्रीयुत कोल्हटकरांचे भाषाभिमानी धैर्य उर्दू शब्दास पाहताच एकाएकी असे कंबर मोडल्यासारखे का होते? याचं कारण इतकंच आहे की श्रीयुत कोल्हटकर यांची आमच्या भाषाशुद्धीच्या चळवळीविषयी पुष्कळच विकृत समजूत झालेली आहे. ही गोष्ट त्यांनी उर्दू भाषेतील शब्दावरही शक्यतो बहिष्कार घालावा या मताविरुद्ध म्हणून जे जे आक्षेप आणलेले आहेत त्यावरूनच सिद्ध होत आहे. केसरीत आलेल्या फुटकळ लेखांकातून काहीतरी केव्हा तरी कुठेतरी वाचून त्यांनी या विषयासंबंधी आपले मत बनवले आहे. परंतु त्या लेखासह त्यावर आलेल्या अनेक आक्षेपांचा सांगोपांग विचार करून आम्ही या भाषाशुद्धीकरणाच्या विषयावर जे एक स्वतंत्र पुस्तक लिहिले आहे आणि ज्यास एक त्याज्य शब्दांचा प्रतिशब्दांसह कोशही जोडलेला आहे, ते पुस्तक श्री कोल्हटकर यांनी वाचले नसावे. लक्षपूर्वक तर वाचले नसावेच असे त्यांनी घेतलेल्या त्या शेळ्या शंकांवरून स्पष्ट होत आहे. एतदर्थ आम्हास तर प्रथम असे वाटले की श्रीयुत कोल्हटकरांच्या आक्षेपास त्या पुस्तकात ज्यात उत्तरे दिलेली आहेत ते छेदक तेवढे निर्देशूनच हे उत्तर पुरे करावे, कारण तेच ते स्पष्टीकरण लिहिण्यात श्रमाचा आणि वेळेचा अपव्यय होतो. परंतु साहित्य परिषदेच्या ज्या अध्यक्षपीठावरून त्यांनी ते आक्षेप घेतले त्या पीठाच्या महत्वासाठी त्या आक्षेपांचे थोडे बहुत स्वतंत्रपणे निराकरण करणे प्राप्त आहे. मुसलमानी शब्दांवर बहिष्कार म्हणजे मुसलमानांचा द्वेष. श्रीयुत कोल्हटकरांचा मूळ आक्षेप असा आहे की मुसलमानी शब्दास
मराठीत धांगडधिंगा न घालू देण्यासाठी निघालेली ही चळवळ मुसलमानांच्या विषयी जी एक नवीन तेढ उत्पन्न झाली आहे तिचा परिणाम आहे. आणि हे नसते कुलंगडे गृहीत धरून त्यावर श्री कोल्हटकरांनी अडचणीचे मनोऱ्यावर मनोरे बांधलेले आहेत. मुसलमानांची संख्या फार आहे, इथे संबंध असेल, दुही अल्पकालीन आहे, मुसलमानांच्या प्रत्येक वस्तूवर बहिष्कार घालावा लागेल, म्हणजे गाण्यातल्या चिजा देखील बहिष्कृत समजाव्या लागतील, असे नाही ते भयानक देखावे नसत्या कल्पनेतून उठून त्यांच्या भाषणाच्या पडद्यावर तरंगत आहेत. पण आम्ही असे विचारतो की ही भाषाशुद्धीची चळवळ मुसलमानांच्या द्वेषामुळे उत्पन्न झाली हे तुम्हास कोणी सांगितले? पण प्रस्तुत प्रसंगापुरते म्हणून विचारतो की तुम्ही स्वतः इंग्रजी शब्दांवर बहिष्कार घालावा म्हणून जे म्हणता ते काय इंग्रजांशी तुमची सध्या जी तेढ उत्पन्न झाली आहे तिचा परिणाम आहे? इंग्रजी शब्द अगदी फटफटी म्हणजे मोटरसायकलपर्यंत बहिष्कृत करावे म्हणून आपण जे म्हणता ते इंग्लिशांच्या द्वेषाने का म्हणता? तसे असेल तर उर्दू शब्दांवर बहिष्कार घालण्याच्या चळवळीविरुद्ध जे तुम्ही आक्षेप घेतलेत ते तुमच्या विरुद्धही घेता येतील. इंग्रजांनी सुरू केलेल्या आगगाडी, तारायंत्र, दूरध्वनी, ध्वनिलेख आदी असंख्य सुधारणा आपण अंगीकारल्या. त्याचप्रमाणे एकतर त्यांचे अनावश्यक शब्दही तुमच्या भाषेत घुसू द्या, नाही तर त्या शब्दास बहिष्कार घालणे, तर इंग्रजांनी आणलेल्या वरील अनेक उपयुक्त सुधारणाही सोडा. असे जर तुम्हाविरुद्ध कोणी म्हणू लागला तर तुम्ही काय उत्तर द्याल? त्यास तुम्ही असेच उत्तर द्याल की बाबा, इंग्रजींच्या ज्या उपयुक्त गोष्टी वाटल्या त्या आम्ही घेतल्या, म्हणून त्यांचे अनुपयुक्त किंवा अनावश्यक शब्दही आम्ही आमच्या भाषेत निष्कारण घुसू द्यावे, हे तुझे म्हणणे अगदीच बादरायणी संबंधाचे द्योतक आहे. तसेच आम्ही आमच्या वाक्यसंस्कृतीशी विसंगत असणारे इंग्लिश शब्द भाषेत शिरू देत नाही, ही गोष्ट आम्ही इंग्लिशांचा द्वेष करतो याचे दर्शक असे जर तू समजत असशील तर तेही तुझ्या निर्मल मौलिकतेचेच म्हणजे ओरिजिनॅलिटीचे लक्षण समजले पाहिजे. उद्या आम्ही रोमन लिपीत मराठीत लिहित नाही किंवा स्वयंपाकघरात इंग्रजी न बोलता मराठीतच बोलतो, हेही इंग्रजांशी असलेल्या आमच्या तेढीचेच तू लक्षण समजशील. पण इंग्रजी शब्दांवर बहिष्कार घाला म्हणून जे सांगितले ते श्री कोल्हटकरांना इंग्रजीविषयी मनात जी तेढ वाटते तीमुळेच सांगितले. हा आक्षेप जर खोटा असेल तर मग मुसलमानी शब्दांवर बहिष्कार घाला म्हणून सांगणारे मुसलमानांविषयी वाटणाऱ्या तेढीमुळेच तसे सांगतात, हा आक्षेप खरा कशावरून? आणि तशी तेढ असली किंवा नसली तरी मुसलमानी शब्दास बहिष्कार घालण्याची चळवळ ज्यांनी आरंभली त्या श्री शिवछत्रपतींना ते जाऊन विचारा, आम्हास कशाला विचारता? कृते म्लेच्छोच्छेदे भुवी निरवशेष रविकुला वतन सेनात्यथे यवनवचन नैर्लुप्त सरणीम नृपव्यवहारार्थस तुवी बुधभाषा वितनित नियुक्तो बुधविद्वानो पवरी शिवछत्रपतीना. राज व्यवहार कोश. या आर्यवृत्तात म्लेच्छ सत्तेचा उच्छेद करून स्वतंत्र हिंदू स्थापन केल्यानंतर यवन भाषेच्या वर्चस्वाने लुप्त झालेल्या स्वकीय देववाणीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ज्या महाराज छत्रपतींनी यावनी शब्दांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला त्या छत्रपतींनी त्या कार्यार्थ ज्या विद्वानांची योजना केली आणि जो विपश्चित्य संमत्य सास्य किम स्याज्ञ विडंबना रोचते किम क्रमेलाय मधुरम कदलीफलम. श्री शिवछत्रपतींसारख्या अनेक धुरंधर आणि बुद्धिमान पुरुषांना जे यावनी शब्दांचे उच्चाटन करण्याचे कार्य संमत झालेले आहे त्या यत्नास मूर्ख लोक जरी हसले तरी त्यास कोण भीक घालतो? अशी घोषणा करून राजव्यवहार कोश लिहावयास जो बसला त्या रघुनाथ पंडितास विचारा की यावनी शब्दावर मराठीत बहिष्कार घालण्याची चळवळ मुसलमानांविषयी वाटणाऱ्या तेढीचा परिणाम आहे की गोडीचा? कारण ही चळवळ त्या शिवकालीन पिढीची आहे, आम्ही केवळ तिचे अनुसरण केले, ती मंदावली होती ती पुन्हा प्रज्वलित केली इतकेच. श्रीयुत कोल्हटकर यांनी उर्दू शब्दांच्या बहिष्काराच्या विरुद्ध म्हणून जे काही आणखी आक्षेप आणलेले आहेत त्यांचे खंडन इंग्रजी शब्दास बहिष्कार घातलाच पाहिजे या मताचे समर्थनार्थ त्यांनीच योजलेल्या कोटीक्रमाने कसे होते हे पाहणे मोठे गमतीचे आहे.
श्री कोल्हटकरांविरुद्ध कोल्हटकर. उदाहरणार्थ 2-4 आक्षेप पाहू. ते म्हणतात, मुसलमानी शब्दांचा जसा त्याग करावयाचा तसा मोगल बादशाह निझाम यांच्या पदव्यांचाही त्याग करावा लागेल. पण मग इंग्रजी शब्दाचा जर त्याग करावयाचा तर इंग्रजी पदव्यांचाही त्याग नको का करावयास? BA LLB ही पदवी देखील त्यागली पाहिजे. जर ती पदवी न सोडता इंग्रजी शब्द सोडता येत असतील तर तसेच मुसलमानी शब्दांसहित आवश्यक त्या विशिष्ट पदव्या न सोडता त्यागता येतील. सर शब्दास मराठी विभक्ती प्रत्यय बरेच जुळतात, पण तसेच ते अनेक इंग्रजी हा शब्द त्यागावा म्हणून म्हणतात. श्री कोल्हटकर त्या साहेब हा पर्याय सुचवितात आणि साहेबाची हाजी हाजी करण्याची आजकालची अभिजात रूढी पाळण्यासाठी म्हणून की काय त्यांच्या वतीने म्हणतात, साहेब शब्दात मुसलमानी उगमाशिवाय आक्षेपार्ह काहीच नाही. होय, पण सर या शब्दात तरी त्यांच्या इंग्रजी उगमा वाचून आक्षेपार्ह काय आहे? ते म्हणतात, मुसलमानी शब्द मराठी व्याकरणाचे नियम मुकाट्याने पाळतात म्हणून ते ठेवावेत. पण मराठी व्याकरणाचे नियम इंग्रजी शब्दांकडून पाळवून घेण्यात तर मराठी लोक, विशेषतः सुशिक्षित महाराष्ट्रीय औरंगजेबाच्या जिझिया वसूल करण्याच्या कडवेपणासही मागे टाकणारे आहेत. ब्रदरला भयंकर फिवर चढल्याचे लेटर आल्याने आता टुडेच्या टुडे बॉम्बे गाठलीच पाहिजे अशा शेकडो वाक्यात असे हू का चू न करता हिंस्त्रातले हिंस्त्र शेकडो इंग्रजी शब्द गर्भगळीत होऊन मराठी व्याकरणाचे पिंजऱ्यात उभे असलेले प्रत्ययही दिसून येतात. मग त्यावर का बहिष्कार घाला? मुसलमानी शब्दांस मराठी विभक्ती प्रत्यय बरेच जुळतात. वरील साहेब आणि सर यांनाच विचारू. साहेबापेक्षा सरच अधिक सरळ दिसतो. सरला विचारा, सरने मारले, सरांचा उपदेश ही वाक्ये तर लहान मुले देखील रात्रंदिवस घोकीत असतात. सरला मुले भक्तिपूर्वक विभक्ती लावतात तर वाईफला मोठी माणसे लावतात. वाईफ हा शब्द तर मराठी विभक्तीस अगदी वाईफ हजबंडच्या आज्ञेस पाळते तितक्या भक्तीने शिरोधार्य करतो. वाईफला, वाईफने, वाईफशी या सर्व विभक्ती प्रत्ययांशी वाईफचे सूत अगदी तंतोतंत जमलेले दिसते. मग ज्यांच्या तोंडी ही वाक्य नेहमी येतात त्यांनी मराठी व्याकरणाचे निर्बंध निमूटपणे पाळणाऱ्या या बिचाऱ्या इंग्रजी शब्दांची हकालपट्टी काय म्हणून करावी? अनेक मुसलमानी शब्दांमागे इतिहास आहे. ते कष्टाने प्राप्त झालेले आहेत. पण मग त्यांना बहिष्कार घालण्यासाठी उपयोजलेले उपस्थिती, निश्चिती, प्रतिमोल इत्यादी शब्दही काही रानपाल्या समवेत उडत आलेले नाहीत. राजव्यवहार कोशाच्या पाठीशी तर राजाश्रयाचा इतिहास आणि एका राजनियुक्त विद्वत मंडळाचे कष्ट आहेत. घरादारात घुसलेले मुसलमानी शब्द काढून टाकणे फारच अवघड आहे म्हणून सांगणारे श्री कोल्हटकरच असे बाणेदार उत्तर देतात की ते अवघड कामही एक अवश्य कर्तव्य म्हणून पार पाडलेच पाहिजे. चालू पिढीतील प्रत्येक मराठी भाषेच्या अभिमानाने मराठी संभाषणात इंग्रजीवर पूर्ण बहिष्कार घालण्याचा निर्धार केला पाहिजे. जर इंग्रजी शब्दामागे एक दिवस सक्तमजुरीची शिक्षा ठेवली असती तर असा निर्धार करण्याचे कारणच पडले नसते. अगदी खरे. त्यात अधिक इतकेच सांगावयाचे की असा कडक निर्धार केला की इंग्रजी शब्दांप्रमाणेच मुसलमानी शब्दही मराठीतून बहिष्कृत करता येणे अवघड असले तरी तितकेच शक्य आहे. या विरोधाचे मूळ कारण सवय. श्रीयुत कोल्हटकरांच्या पिढीस इंग्रजी शब्द न वापरता मराठी संभाषणात जरी नसली तरी लेखात आणि व्याख्यानात लिहिण्याची सवय झाली आहे. म्हणून त्यास इंग्रजी शब्दांवर कडक बहिष्कार घालण्याची शक्यता पटते आणि त्या दृष्टीने त्यांनी लहानपणापासून विचारही केलेला असतो. परंतु उर्दू शब्दासही मराठीत निष्कारण शिरू देणे हे इंग्रजी शब्द शिरू देण्याइतके अपमानास्पद किंवा हानिकारक आहे. ही भावना पेशवाई मेल्यापासून आपल्या इकडे जवळजवळ मेल्यासारखीच झाली असल्याने नवे अलीकडे उर्दू शब्द नाही तेथून चोरून आणून मराठीत निष्कारण दडपणे म्हणजे एक मोठे शतकृत होय अशी अत्यंत घृणास्पद समजूत नवशिक्या लेखकांची झाल्याने आणि त्यामुळे या पिढीच्या लेखण्या उर्दू शब्दांचा उपयोग करण्यास अगदी सवकल्या असल्यामुळे
उर्दू शब्दही बहिष्कार्यच होत. हा महाराष्ट्राच्या अभिमानी देवतेच्या जुन्या गर्जनेचा प्रतिध्वनी आमच्या भाषाशुद्धीच्या रूपाने नव्याने उठू लागताच त्या लेखण्यांना प्रतिपदी अगदी कावरे-बावरे झाल्यासारखे होऊ लागले. आणि म्हणूनच इंग्रजी शब्द बहिष्कारास अनुकूल असलेले लोक उर्दूचे नाव निघताच आपण निरस्त केलेले आक्षेप आपणच घेऊ लागतात. आमची अशी निश्चिती आहे की जर श्री कोल्हटकर आमचे मराठी शुद्धीकरणाचे पुस्तक एक वार आणि पूर्वी वाचलेच असेल तर पुन्हा एकदा लक्षपूर्वक वाचतील तर त्यास इंग्रजी भाषेतील शब्दांप्रमाणेच उर्दू शब्दही आपल्या भाषेत निष्कारण घुसडू देणे लज्जास्पद आहे असे वाटू लागले आणि त्यावर बहिष्कार घालणे हे काम इंग्रजी शब्दांप्रमाणेच अवघड असले तरी अशक्य नाही असे आढळून येईल. कारण श्री कोल्हटकर यांस विदेशी बहिष्कार घालावा या आमच्या मताची रूपरेखाच नीट समजलेली नाही. म्हणूनच ते गुलाब किंवा जिल्हा या शब्दासही बहिष्कार घालावा का म्हणून आम्हास विचारतात. आम्ही त्यांच्या ध्यानात यावे म्हणून विदेशी शब्द त्यागाचा खरा अर्थ थोडक्यात खाली सांगत आहोत. मराठी भाषेत जे जुने किंवा नवे विदेशी शब्द मग ते इंग्रजी असोत किंवा उर्दू असोत किंवा आणखी कोणत्या अहिंदू भाषेतील शब्द असोत घुसलेले असतील तर त्यास शक्यतोवर काढून टाकून त्या ठायी संस्कृताधिक हिंदू भाषा संघातील म्हणजे कानडी, तेलुगू इत्यादी भाषातील स्वदेशी शब्दांचा उपयोग करावा. यावनी काय किंवा इंग्रजी काय, विदेशी असा शब्दच स्वभाषेत ठेवावयाचा नाही असे आम्ही केव्हाही प्रतिपादित नाही. म्हणून श्रीयुत कोल्हटकर यांचे बहुतेक आक्षेप आपोआपच निरसन होतात. ते आमच्या चळवळीस विरुद्ध नाहीत इतकेच नव्हे तर काही अंशी अनुकूल आहेत. हजर शब्दास उपस्थित, कायदे मंडळ या शब्दास विधिमंडळ, खात्री शब्दास निश्चिती आणि हवामान शब्दास वायुमान हे शब्द जर मराठीत प्रचलित झाले तर मराठीचे अपरिमित नुकसान होणार आहे असे श्रीयुत कोल्हटकर यांना खरोखरच का वाटते आहे? तर मग मोटार गाडीस धूरगाडी म्हणण्यानेही ती अपरिमित हानी होणार नाही का? जर आपण विचाराल की या शब्दास हे नवे प्रतिशब्द रूढ होणे शक्य आहे काय, तर त्याचे उत्तर हे आहे की ते तसे रूढ होत चाललेलेच आहे. 1-2 वर्षाच्या चळवळीत ते शब्द आणि तसे हुतात्मा, क्रमांक, स्तंभ म्हणजे कॉलम, निश्चिती असे जवळजवळ 100 नवीन शब्द स्वभाषेत भर पडले आहेत आणि महाराष्ट्रात प्रचलित नसले तरी परिचित झालेले आहेत. आम्ही शक्यतो स्वदेश शब्द योजू. अवश्य असेल तेथे विदेशी शब्द घेऊ. अशक्य असले तेथे तो राहूही देऊ. पण शक्यतोवर प्रयत्न असा करू की मराठीस किंवा कोणत्याही हिंदू भाषा संघातील भाषेत अहिंदू भाषेतील विदेशी शब्द निष्कारण घुसला न जावा, उरला न जावा. अशा निष्ठेने आज शेकडो लोक उत्तेजित होऊन लेखात आणि संभाषणात विदेशी शब्दापासून शक्यतो अकलंकित अशी भाषा बोलू लागले आहेत, लिहू लागले आहेत. श्री कोल्हटकरही निष्पक्षपातीपणे विचार करता करता म्हणतात, विदेशी शब्दांविरुद्धची ही मोहीमही अगदीच निरर्थक ठरली असे नाही. कारण अलीकडे मराठी गद्यात नि पद्यात मुसलमानी शब्दास जी बेसुमार भरती आली होती तिला त्या शुद्धी मोहिमेचा उदय झाल्यापासून ओहोटी लागल्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. भाषेतून मुसलमानी शब्दास अर्धचंद्र मिळाला नाही तरी भाषेत उपयुक्त शब्दांची भर पडल्या वाचून राहणार नाही. आता त्यांच्या भाषणात कोल्हटकरांची काही वाक्ये जी भाषा शुद्धीच्या उलट भासतात ती ते एवढ्यासाठीच सहज बोलून गेले की आपण विदेशी बहिष्कारास पूर्णपणे अनुकूल आहोत ही गोष्ट त्यांची त्यांच्याच नीटपणे ध्यानात आली नाही.